तर पुण्यामध्ये खडकवासला धरणातून रात्री उशिरा पाणी सोडण्यात आले आणि एकता नगरी जवळ शिवपुष्प चौकात आणि सोसायटीत पाणी भरलंय। पुण्यामध्ये एकता नगरमध्ये रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलेले आहे। नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या। मात्र सध्या पुणे शहरातली आपण ही दृश्य बघतोय, कशा पद्धतीने स्थानिकांना रेस्क्यू केलं जातंय। मोठ्या प्रमाणात पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे आणि म्हणून एकता नगरमध्ये लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं जात आहे। त्यांचं सामान सुमान घेऊन एसडीआरएफ एनडीआरएफच्या टीम ज्या आहेत या पाण्यातनं त्यांना बाहेर काढताय। पाण्याचा विसर्ग वाढणार असल्यानं लोकांना सुरक्षित स्थळी नेण्यात येते। पुण्यातील एकता नगर परिसर हा पूर्णपणे जलमय झालेला पाहायला मिळतोय। संपूर्ण परिसरात किती पाणी भरलेले आहे ते आपल्याला पाहायला मिळते। लहानगी मुलं जी आहेत या भागात राहणारी यांना सुद्धा बाहेर काढलं जातंय। महिला, वयस्कर लोक अशा सगळ्यांचं रेस्क्यू ऑपरेशन सध्या सुरू आहे। अर्थातच त्यांना पाण्यातनं बाहेर काढलं जातंय, कारण या परिसरामध्ये येत्या काळात आणखीन पाणी वाढलं तर मात्र या लोकांचं राहणं हे कठीण होऊ शकतं आणि म्हणूनच या लोकांना बाहेर काढलं जातंय। डोळ्यात पाणी आहे इथल्या महिलांच्या। अधिक माहिती घेणार आहोत। रेवती हिंगवे आमची प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। रेवती, आपण बघतोय अनेक लोकांना बाहेर काढले जाते, साधारण किती लोकांना आता स्थलांतरित केलं जाणार आहे? काय सध्याची पुण्यातली स्थिती? नक्कीच प्रज्ञा, खरं तर कालपासूनच पुणे अग्निशमन दल आणि पुणे महानगरपालिका एकता नगरी मधल्या लोकांना आवाहन करत आहे की इकडनं स्थलांतरित व्हा, कारण इकडे पाण्याचा जो विसर्ग आहे तो वाढवण्यात आलेला आहे। खडकवासला धरणातून सकाळपर्यंत 35,310चा विसर्ग होता, परंतु आता 9 ते 9:30च्या सुमारास तो वाढवून 39,000 करण्यात आलेला आहे। तुम्ही जर माझ्या इथे बघू शकता, पूर्ण पाणी हे भरलेलं आहे। माझ्या सुद्धा कमरेपर्यंत हे पाणी साचलेलं आहे। वारंवार पुणे अग्निशमन दल असो किंवा पुणे महानगरपालिका असो त्यांच्याकडनं आवाहन करण्यात येते। आपण या दृश्यांमधनं एनडीटीव्ही मराठीवरती बघू शकतोय की काय प्रकारचं रेस्क्यू ऑपरेशन पुणे अग्निशमन दल हे राबत आहे। कालपासूनच खरं तर या सगळ्याचं अलर्ट पुणे अग्निशमन दलाकडनं देण्यात आलेलं होतं। मगाशी सुद्धा एका दीड वर्षाचं लहान बाळ आणि त्याच्या आईला रेस्क्यू करण्यात आलेलं होतं। आता देखील विसर्ग अजून मोठा जो आहे 39,000चा तो करण्यात आलेला नाहीये, पण जो 35,310 क्युसेक पाण्याचा जो विसर्ग चालू आहे त्याच विसर्गामध्ये आपण बघू शकतो की पूर्ण बेसमेंट हे भरलेलं आहे। तळमजल्यावरचे जे सगळे लोक आहेत त्यांना स्थलांतरित करण्यात आलेलं आहे आणि त्यासोबतच अजून जे 3 ते 4 सोसायटीज आहेत तिकडे कोपऱ्यामध्ये, तिकडे देखील भरपूर प्रमाणात पाणी शिरलेलं आहे। आपण बघू शकतोय की पुणे अग्निशमन दल हे अगदी युद्ध पातळीवरती इथे काम करत आहे। त्यासोबतच वारंवार इकडनं आवाहन करण्यात येते लोकांना की तुम्ही लवकरात लवकर स्थलांतरित व्हा। त्यांच्या स्थलांतरासाठी एक बॅडमिंटन हॉल देखील करण्यात आलेला आहे। हे तेच दुकानं आहेत जे मागच्या वर्षी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्यानंतर सगळ्यात जास्त ज्याचं नुकसान झालेलं आहे। इकडे तुम्ही बघू शकता की हे जे इकडे अग्निशमन दलाची गाडी देखील तैनात करण्यात आलेली आहे। तर हे जर कोपऱ्यातल्या ज्या सोसायटीज आहेत त्या कोपऱ्यातल्या सोसायटीज मध्ये देखील पाणी शिरायला सुरुवात झालेला आहे। तळमजल्यावरती तर पाणी शिरलेलं आहे। आपण बघू शकतो या दृश्यामधनं की पुणे महानगरपालिकेची जी गाडी आहे ती गाडी देखील तिकडे लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे। आपण बघू शकतो की वारंवार अनाउन्समेंट देखील करण्यात येत आहे पुणे महानगरपालिकेकडनं, पण काही नागरिक जे आहेत ते थोडासा अडमुठेपणा करून आम्ही इकडनं स्थलांतरित होणार नाही असं देखील त्यांनी भूमिका घेतलेली आहे। पण तरी देखील पुणे महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत ते वारंवार त्यांना सातत्याने सांगतायत की इकडनं स्थलांतरित व्हा, कारण आता 9:30च्या सुमारास 39,000 पाण्याचा विसर्ग हा खडकवासला धरणातून करण्यात येणार आहे। तर जर असाच पाऊस राहिला तर विसर्ग हा वाढण्याची देखील शक्यता आहे। आता पहाटेपासून थोडीशी पावसाने विश्रांती जरूर घेतलेली आहे,
पण आज ऑरेंज अलर्ट पुणे शहराला आणि पुणे जिल्ह्याला हा वेधशाळेकडनं देण्यात आलेला आहे आणि ऑरेंज अलर्ट असल्यामुळे पुणे शहरातल्या किंवा पुणे जिल्ह्यातल्या शाळा देखील चालू आहेत। तर आता हे जे रेस्क्यू ऑपरेशन इकडे चालू आहे, इकडे जे पुणे महानगरपालिकेच्या किंवा पुणे अग्निशमन दलाच्या ज्या गाड्या आहेत त्या तैनात करण्यात आलेल्या आहे। आपण तिकडे बघू शकतोय की अगदी कोपऱ्यापर्यंत जिकडे पाणी हे जास्त प्रमाणात आहे तिकडे देखील अनाउन्समेंट केल्या जात आहे, वारंवार घोषणा दिल्या जात आहेत की तुम्ही लवकरात लवकर इकडनं स्थलांतरित व्हा। तर आता या सगळ्यानंतर जे नागरिक आहेत तिकडचे ते काय प्रतिसाद देतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तर काही लोक अजूनही तिथेच राहायचं किंवा त्याच जागेवरती राहण्याचा हट्ट अजूनही करत आहेत। त्यांचं म्हणणं आहे की मागच्या वर्षी अनेक आश्वासनं देण्यात आलेली होती पण ती पूर्णत्वाला आली नाही। काल देखील पुणे महानगरपालिकेचे आयुक्त याच ठिकाणी भेट देऊन गेले, त्यांनी आश्वासन दिलं आहे की पुढच्या पावसाळ्यापर्यंत काही ना काहीतरी तोडगा निघेल। पण प्रज्ञा, प्रश्न असा येतो की पुढच्या पावसाळ्यापर्यंत तोडगा निघेल, आत्ता काय परिस्थिती उद्भवेल हे सांगता येणार नाही। कारण जसं तुम्ही या दृश्यांना बघू शकताय की पाण्याची पातळी ही वाढतच चाललेली आहे आणि त्यातून आता काहीच वेळात ही पातळी वाढण्याची देखील शक्यता आहे। कारण विसर्ग हा 39,000 क्युसेक हा करण्यात येणार आहे। प्रज्ञा, नक्कीच। आणि रेवती, अतिशय भयावह असं आपल्याला म्हणावं लागेल कारण प्रचंड मोठ्या प्रमाणात पाणी वाढतंय, मिनिटागणिक हे पाणी वाढतंय आणि येत्या काळात जसं तू सांगतेस की 39,000 क्युसेकनं जर पाणी सोडलं जाणार असेल तर प्रचंड मोठ्या प्रमाणात पाणी वाढणार हे निश्चित आहे। त्यामुळे कोणीही आडमुठेपणा करू नये अशा स्वरूपाचं आवाहन जे आहे ते केलं जाते। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर या परिसरातल्या नागरिकांना नेमक्या काय सूचना करण्यात येतात महापालिकेकडनं तेही पाहूयात। मॅडम, अजून तरी आपलं प्रशासन इथे 24/7 कार्यरत आहे। आपली आपत्कालीनची यंत्रणा असेल, आपली फायर ब्रिगेड यंत्रणा असेल, आरोग्य विभाग, हेल्थ विभाग, सगळे संपूर्ण डिपार्टमेंट आपले काल अगदी सकाळी 7 वाजल्यापासून कार्यरत आहे। नागरिकांना आपण सातत्याने आवाहन करत आहोत। इथे इव्हन आता आपण 1-2 कुटुंबांना पाण्यातनं बाहेर सुद्धा काढलेलं आहे। त्यामुळे अजूनही ज्यांची स्वतःहून इच्छा असेल किंवा त्यांना आम्ही तातडीने बाहेर काढतो, कारण नागरिकांचं म्हणणं आहे की आम्ही वरच्या मजल्यावर शिफ्ट होतोय। तरी सुद्धा त्यांना आम्ही सर्व सेक्रेटरी आणि चेअरमनना पण आवाहन केले की आपल्या सोसायटीतील सदस्यांना सुरक्षित स्थळी हलवण्याबाबत आपण कार्यवाही सुरू करू। कुठे स्थलांतरित करण्यात येणार आहे? पुणे महापालिकेमार्फत सद्यस्थितीमध्ये सनसिटी बॅडमिंटन हॉल तसेच 2 ते 3 ठिकाणी आपण निवाऱ्याची व्यवस्था केलेली आहे। तसे इथे आपण गणपती मंदिरा शेजारी 24/7 हा मदत कक्ष निर्माण तयार केलेला आहे। महापालिके